हो, मायग्रेन म्हणजेच अर्ध डोकेदुखी, अर्धशिशी हा आजार आयुर्वेदाने कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. कसा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. मला मायग्रेनचा त्रास होतोय, डोकं दुखतंय, अर्धशिशी होते. असे अनेक रुग्ण रोज दवाखान्यात येतात. याचा आणि त्यांनी अनेक वर्ष वेदनाशामक औषधे घेतलेली असतात. पुढे जाऊन त्या वेदनाशामक औषधांची सवय होते आणि तरीही डोकेदुखी होते. मायग्रेनसाठी पुढे जाऊन ते औषधं घ्यायला लागतात, स्पेशल मायग्रेनची औषधं. आणि त्याची पण सवय लागते आणि ती नाही घेतली तर झोप देखील लागत नाही. अशा रुग्णांसाठी सर्वात महत्वाचं आहे ती आयुर्वेदिक जीवनशैलीचं अवलंबन करणे. याच्यामध्ये 3 मुख्य गोष्टी आहेत. एक, आपला आहार हा वेळेवर घेतला पाहिजे म्हणजे शरीरात पित्त वाढणार नाही. दुसरं, रोज कमीत कमी 25 ते 30 मिनिटं व्यायाम केले पाहिजे, ज्याच्याने पचनक्रिया सुधरेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मायग्रेनसाठी आहे ती म्हणजे झोप. तर 7 तास आपल्याला झोप होणं गरजेचे आहे. रात्री 10:30-11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. या 3 गोष्टींनी आपला मायग्रेनचा त्रास आटोक्यात राहू शकतो. जर आपल्याला मायग्रेनचा त्रास कायमस्वरूपी बरा करायचा असेल, तर आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये शिरोधारा म्हणजे जे आपण औषधी सिद्ध तेल आपल्या डोक्यावर म्हणजे आज्ञाचक्रावर सोडतो, ज्याने मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होतो. जो काही ताणतणाव, स्ट्रेस आलेला आहे मेंदूमधील नसांमुळे, ज्यामुळे डोकं दुखतंय, तो स्ट्रेस कमी होतो आणि त्याचबरोबर नस्य हे कर्म केल्याने रक्तपुरवठा मेंदूला चांगला होऊन मायग्रेनचा त्रास कायमस्वरूपी बरा होण्यास मदत होते.